नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा ऑल इन वन या चॅनलमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे, तो म्हणजे क्रोध. क्रोध का येतो, त्याला कसं हाताळायचं आणि त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात, हे पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे. क्रोध म्हणजे आपल्याला जेव्हा राग येतो, आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही आणि ती गोष्ट आपल्यासमोर म्हटली जाते, केली जाते, तर ज्यावेळी जे आपल्या शरीराची जी रिॲक्शन असते, आपली जी रिॲक्शन असते, ते असते क्रोध. तर या क्रोधला कसं हाताळायचं आणि याचा काय परिणाम होतात? क्रोध ही अशी वस्तू आहे, अशी गोष्ट आहे, जी का आनंदी परिवाराला बिखरू शकते. क्रोध ही अशी गोष्ट आहे जी शरीरातली शांतता भंग करू शकते, एकमेकातलं प्रेम कमी करू शकते. कटुता आणि द्वेष उत्पन्न व्हायला काहीच वेळ लागत नाही, अगदी क्षणामध्ये या गोष्टी क्रोधमुळे निर्माण होतात. तर असं का बरं होतं? आपल्याला क्रोध का येतो? तर त्याची वेगवेगळी कारणे आहेत. एक म्हणजे आपली अतृप्त इच्छा, जी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे आणि आपण ती वारंवार करत आहोत, पण आपल्याला ती मिळत नाही आहे. आणि अशा वेळी एखाद्याने अशी गोष्ट म्हटली जी तुमच्या या इच्छेशी निगडित आहे, तेव्हा आपल्याला क्रोध येऊ शकतो. आपलं असफल नियोजन हे पण क्रोधला कारणीभूत ठरत आहे. आपल्या शरीरामधली काही कमतरता, एखादी गोष्ट आपण करू शकत नाही आणि एखाद्याने त्या गोष्टीवर घाव केला, एखाद्याने त्या गोष्टीबद्दल, त्या कमतरतेबद्दल आपल्याला जाणीव करून दिली, तर त्याचं रूपांतर क्रोधमध्ये होते. मतभेद, अपमान या पण काही अनेक पैलू आहेत जे क्रोधला कारणीभूत ठरतात. या क्रोधचे आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. जसं आपल्या शरीरामधली जी काही ऊर्जा आहे, संवेदना आहे आणि जागरूकतेचा जो अभाव असतो, तो आपण क्रोधद्वारे स्पष्ट करतो. आपली कार्यक्षमता आपण क्रोधद्वारे स्पष्ट करतो. आपले भावना आणि विचार हे पॉझिटिव्ह वेनी जात नाही, तर ते निगेटिव्ह वेनी जातात, अनियंत्रित होतात या क्रोधामुळे. आणि काही क्रोधाचे आपला भौतिक परिणामसुद्धा होऊ शकतात. जसं आपला हृदयाचा ताण वाढतो, हृदयाची गती वाढते, रक्तदाब जास्त होऊ शकतो, कमी होऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये जी काही रोगप्रतिकारक शक्ती असते, तो पण नष्ट होण्यास सुरुवात होतो आणि एकाग्रतेची पण कमी होते, झोप लागत नाही. असे वेगवेगळे पैलू आपल्या शरीरावर परिणाम करत असतात आणि ते फक्त एक साध्या क्रोधामुळे. मी तुम्हाला एक गोष्ट विचारते की क्रोध आपल्या आयुष्यामध्ये इतकं इम्पॉर्टंट आहे का? आपण क्रोध करायला पाहिजे का? क्रोध न केल्याने आपल्या जीवनातल्या गोष्टी साध्य होऊ शकत नाही का? जरुरी आहे क्रोध आपण करायलाच पाहिजे म्हणून? क्रोध व्यक्त करणं हे काही एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. का इम्पॉर्टंट नाही आहे? फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कोणी काही बोलत असेल, तुमच्यातले अभाव तुम्हाला सांगत असेल किंवा तुमची सगळ्यात आवडती गोष्टबद्दल तुम्हाला चिडवत असेल किंवा अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला आवडत नाही, पटत नाही, त्या गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलत असेल, तर जरुरी आहे तुम्ही त्याला रिॲक्शन दिलाच पाहिजे. समोरचा व्यक्ती कोण लागतो, त्याच्याशी तुमचं नातं काय? प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल रिॲक्ट करणे इतके इम्पॉर्टंट आहे? मुळीच नाही. आपण आपल्या मनावर कंट्रोल करू शकतो, आपण आपल्या डोक्याला कंट्रोल करू शकतो. मग रिॲक्शन करायची गरजच काय? तुम्ही तुमचं रिॲक्शन दाखवून समोरच्या व्यक्तीला पटवून देता की तुमच्यामध्ये ती कमतरता आहे, ती उणीव आहे, तुमच्यामध्ये तो दोष आहे. तुम्ही रिॲक्शनच करणार नाही तर या गोष्टीची काय गरज? समोरच्याला काही वाटणार नाही.
एकदा म्हणेल, दोनदा म्हणेल, तीनदा म्हणेल. त्यानंतर त्याला हे समजून येईल की आपल्याला किंवा त्या व्यक्तीला काहीही म्हटलं तरी काही फरक पडत नाही. आणि एक दिवस त्याचं हे म्हणणं स्टॉप होऊन जाईल. पण तुम्ही जर रिॲक्शन केलं असतं, रिॲक्शन करता, तर ती व्यक्ती ती गोष्ट वारंवार काढेल. जोपर्यंत काढेल जोपर्यंत तुम्ही तिला रिॲक्ट करता. प्रत्येक वेळी रिॲक्ट कराल तर ती आयुष्यभर निघत राहील. म्हणून तुम्हाला जर ही गोष्ट स्टॉप करायची असेल तर रिॲक्ट करणं बंद करा, क्रोध करणं बंद करा. देव पण म्हणतात, परमेश्वर पण म्हणतो. सगळ्यांचे धर्म वेगवेगळे आहेत, पण प्रत्येक धर्मातला देव असं सांगून जातो की तुम्हाला जर कोणी अपमानित करत असेल, तुम्हाला मान देत नसेल, तर तुम्हाला प्रतिक्रिया किंवा रिॲक्ट करण्याची गोष्ट इथे येत नाही. जर तुमच्यासोबत असं कोणी करत असेल तर तुम्ही प्रतिक्रिया करू नका, रिॲक्शन देऊ नका, म्हणजे गोष्ट तिथेच थांबून जाईल. तुम्ही दुसऱ्यांचे गुलाम नाही आहात, तुम्ही तुमचे गुलाम आहात, स्वतःचे. दुसऱ्याचे गुलाम नाही आहेत. मग जेव्हा गुलाम तुम्ही नाही आहे तेव्हा तुम्ही इतरांनी तुम्हाला काही म्हटलं तर त्यावर रिॲक्ट करायची काय गरज, भडकायची काय गरज. अननेसेसरी आपण काय करतो, क्रोध करून आपलं नुकसान करतो, आपल्या शरीराचं नुकसान करतो. आता जसं मी सांगितलं की क्रोधचे वाईट आपल्या शरीरावर परिणाम होतात. आपली एकाग्रता नष्ट होते, आपलं ब्लड प्रेशर वाढतं, होऊ शकतो मे बी हार्ट अटॅक पण येऊ शकतो, डोक्याचं संतुलन बिघडतं. तर या गोष्टीमध्ये कोणाचं नुकसान होत आहे, ती व्यक्ती ज्याने तुम्हाला उत्साहित केलं क्रोधासाठी, की तुम्ही स्वतः. त्या व्यक्तीने तर फक्त तुम्हाला प्रेरित केलं क्रोधासाठी, पण तुम्ही क्रोध व्यक्त केलं म्हणजे अननेसेसरी तुम्ही तुमच्या शरीराला रिस्पॉन्सिबल आहे. तो व्यक्ती नाही ज्याने तुम्हाला क्रोधासाठी प्रेरित केलं. तर तुम्हाला तुमच्या शरीराची शांती हवी असेल, तुमच्या शरीराला तुम्हाला साफ करायचं असेल, तुमच्या ध्येयाप्रती तुम्हाला निष्ठावान राहायचं असेल तर क्रोध करणं टाळून द्या. स्वतःला स्वच्छ ठेवा, हृदयाला नेहमी शांत ठेवा. कोणी काही म्हटलं तर त्याला रिॲक्ट करण्याऐवजी तुम्ही त्याला ती गोष्ट व्यवस्थित करून दाखवा, जेणेकरून त्यांनी तुम्हाला ही गोष्ट कधीच म्हटलं नाही पाहिजे. तुम्ही स्वतःला नियंत्रित करायसाठी तुम्ही मेडिटेशन करा, हार्टफुलनेस करा. तुम्ही आपल्या हृदयाला शांत, आनंद आणि दिव्यत्वात्म दृष्टीने भरवण्यासाठी ज्ञान पद्धती शिका. या गोष्टी खूप आवश्यक आहे तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी. हवं तर क्रोधाला विरघळून टाका. क्रोधाची आपल्या आयुष्यामध्ये काही व्हॅल्यू नसते. क्रोध ही अशी गोष्ट असते जी आपल्या आयुष्यामध्ये येते आणि तुरंत आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिणाम करून जाते, आणि त्याचे नेहमीच वाईट परिणामच होतात, चांगले परिणाम कधीच होत नाही. म्हणून तुम्ही क्रोधाला विरघळण्याचा प्रयत्न करा, ना की वाढवण्याचा. आणि जर तुम्हाला त्या गोष्टी आवडत नसेल ज्यामुळे तुम्हाला क्रोध येतो, त्या गोष्टीपासून दूर राहा, त्या गोष्टीला इग्नोर करा. एक सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये तयार करा, जो तुम्हाला नेहमी सांगेल की तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा काहीतरी वेगळे आहात. तुमचं ध्येय, तुमच्या जीवनाचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा आहे. क्रोध करून कोणाचंच भलं झालेलं नाही आहे. तुम्ही पण करू नका आणि आपल्या जीवनाला एक चांगल्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. आज मी फक्त तुम्हाला क्रोधबद्दलच माहिती सांगणार होते, जी की आता मी सांगितलेली आहे. तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील याबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता.
माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन टॉपिक घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार.